दिनचर्या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला नवीन अशा रानभाजीची ओळख करून देणार आहे। त्या रानभाजीचे नाव आहे पातूर। बघा, पातूरची भाजी अशी आहे। याचे छान बारीक बारीक पानं आहेत। ही आपल्याला सहज ओळखता येते। ही भाजी खूप पौष्टिक आहे आणि पाचक सुद्धा आहे। ही पातूरची भाजी पावसाळ्यात बाजारात सुद्धा विकायला येते, त्यामुळे तुम्ही ही भाजी ओळखून बाजारातून विकत घेऊन आणा आणि जास्तीत जास्त भाजी बनवून खा। पातूरच्या भाजीमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते। यामध्ये बी कॅरोटीन असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते। तसेच पातूरच्या भाजीमध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात। या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपली त्वचा ही चमकदार होते। या भाजीमध्ये असलेल्या फायबरमुळे आपले वाढलेले वजन सुद्धा कमी होण्यास मदत होते। हिला काही भागामध्ये पातूर तर काही भागामध्ये खडे पातूर असं सुद्धा म्हणतात। ही भाजी पावसाळा सुरू झाला की कुठेही रानात, रस्त्याच्या आजूबाजूला, पडीत जमिनीवर, माळ रानावर कुठेही ही नैसर्गिकरित्या उगवते। भाजी विकत आणल्यानंतर किंवा खुडून आणल्यानंतर हिचे कोवळे आणि देठ आणि पानं असे खुडून अलग केलेले आहे। आणि हे बघा, हे जरट आहेत देठ आणि खराबवाले पानं, याला मी बाजूला केलेलं आहे। या पातूरच्या भाजीला असं बारीक चिरून घेतलेलं आहे। पातूरच्या भाजीला छान स्वच्छ पाण्यानं मी धुवून घेतली आहे आणि हिला आता चाळणीमध्ये पाणी नितळायसाठी ठेवत आहे। एवढ्या पातूरच्या भाजीसाठी मी एवढी अर्धी वाटी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे। फोडणीकरिता मी आता तेल गरम करून घेतलेलं आहे। हे तेल जवळपास 1.5 पडी आहे। यामध्ये मी आता जिरे घालत आहे। हे बघा, जिरे छान तळतळत आहे। पातूरच्या भाजीला कांदा चांगला वाटत नाही, त्यामुळे मी यामध्ये असा लसूण बारीक चिरलेला घालत आहे। लसूण थोडं लालसर परतून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी आता एवढी हिरवी मिरची घालत आहे। पातूरच्या भाजीमध्ये आपण वाळलेली मिरची पण घालू शकतो। यामध्ये वाळलेल्या मिरचीचं जे पावडर असते तिखट, ते छान लागत नाही। यामध्ये ओली मिरची किंवा वाळलेली मिरची आपण तुकडे करून घालता येते। हिरवी मिरची छान परतली आहे। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे। त्या भिजवलेली चण्याची डाळ मी आता कढईमध्ये घालत आहे। आता हिला मी 2 ते 3 मिनिट छान तेलामध्ये परतून घेणार आहे। 2 ते 3 मिनिट चण्याची डाळ आता छान परतली आहे। यामध्ये मी आता ही धुवून ठेवलेली पातूरची भाजी घालत आहे। पातूरची भाजी आपण चणा डाळ न टाकता सुद्धा बनवू शकतो, पण चणा डाळ टाकून जर आपण भाजी बनवली तर ती त्याहीपेक्षा सुंदर। चण्याच्या डाळीसोबत आता हे बघा, पातूरची भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे। हिला मी आता 5 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेणार आहे। शक्यतो कोणत्याही पालेभाज्यामध्ये मी हळद घालत नाही, कारण त्याचा नैसर्गिक हिरवा रंगच छान दिसतो। रानभाज्यामध्ये शक्यतो कोणतेही मसाले घालू नका। मसाले घातल्यामुळे रानभाज्यामधील जे नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात ते कमी होतात आणि या रानभाज्या आपण कोणतेही मसाले न घालता खायला खूप सुंदर लागतात। A few moments later. 5 मिनिट झाल्यानंतर बघा ही भाजी कशी शिजली आहे।
यामधील पाणी पूर्ण कमी झाले आहे, त्यामुळे चण्याची डाळ चांगली शिजवण्यासाठी मी थोडं पाणी घालत आहे. थोडं पाणी घातल्यानंतर परत हिला 5 मिनिट मी शिजवून घेतलेली आहे. ही बघा चण्याची डाळ आता छान भाजीमध्ये शिजलेली आहे आणि ही आता खायसाठी तयार आहे. ही भाजी ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच सुंदर लागते. तसेच पोळी आणि भातासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो. ही भाजी खूप पौष्टिक आहे.